आपण सगळेजण बँकमध्ये पैसे जमा करतो आणि तीच बँक आपल्याला लोन पण देते, म्हणजे थोडे जास्त पैसे देते। पण कधी तुम्ही असा विचार केला का, बँक स्वतःसाठी पैसे कसे कमवते? थोडा विचार करून बघा, बँक तुमच्या पैशासोबत नेमकं करत काय असेल। असं तर नाही की बँकेने तुमच्याकडून पैसे घेतले आणि एका मोठ्या लॉकरमध्ये ठेवून दिले आणि चावी त्यांच्याकडे ठेवली म्हणजे पैसे सेफ राहतील। हे फक्त मूव्हीमध्ये दाखवले जाते, पण रिॲलिटीमध्ये असं काही नसतं। बँक तुमच्या पैशाचा वापर हा दुसऱ्यांना लोन देण्यासाठी करतो आणि त्या दिलेल्या लोनपासून जो इंटरेस्ट म्हणजे व्याज भेटतो त्यावरून त्यांची कमाई होत असते। आपण बघायला जर गेलं तर बँकेकडे फक्त एकच जण पैसे डिपॉझिट करणारा आणि लोन घेणारा नसतो, तर हजारो कस्टमर असतात। जगभरातल्या बँकेसाठी त्यांच्या कमाईसाठी दोन मार्ग आहेत। पहिला, फीस आणि कमिशन मधून जो पैसा मिळतो त्यामधून त्यांची कमाई होत असते, जी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फीस लावली जाते। जसे की तुम्ही मिनिमम पैसे हे अकाउंटमध्ये नाही ठेवल्यास तुम्हाला फीस आकारली जाते। आणि वेगवेगळ्या जे बँक सर्व्हिस तुम्ही यूज करता जसे की एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, यामध्ये पण बँक तुम्हाला फीस लावली जाते। आणि दुसरा